पण मला हे म्हणायचं की ज्यांचं आता पोट खूप वाढलंय आणि त्यांना वाटतं की माझं कमीच होणार नाही, तर ते कमी करण्यासाठी काय करता येईल? तुम्हाला खरं सांगतो एक कारण जनरली अशी लोक जी येतात ना, तर जनरली मी मेडिसिनपेक्षा ना त्यांना एक पथ्य सांगतो. आता आपण म्हणतो की पचनसंस्था माझी बिघडली, तर ही पचनसंस्था बिघडलीची नेमकी लक्षणं काय असतात, कशी ओळखायची? अहो काही होत नाही, घ्या एक दोन घास घ्या. तो म्हणतो नाही रे मला अपचनासारखं वाटतं, अजीर्णासारखं वाटतं. त्यालाही वाटतं छान मेजवानी आहे समोर, तो ताव मारतो. मग काय होतं गप्पा. आता पोटामध्ये बरेच अवयव आहेत, माझ्या नेमकं पोटाचा विकार होणारे अवयव कोणते आहेत, त्यांची भूमिका नेमकी काय? येस येस, बघा आता तुमचा प्रश्न ओके आहे, परफेक्ट आहे. पण मुळात पोटाचे विकार होतात कुठून? अग्नी हा जो कन्सेप्ट आहे, अग्नी म्हणजे तुमची फ्युचरमध्ये आपत्तीही चांगली होण्यासाठी म्हणजे शुक्र धातू खूप महत्वाचा असतो. हा अग्नी जरी विजला तरी सुद्धा तुम्हाला पुढे स्पर्म काउंट लो राहणं, बघा म्हणजे हे पोटाचे विकार आणि स्पर्म काउंट लो राहणं असा सुद्धा घनिष्ठ संबंध येतो या अग्नीमध्ये. मग आता पाणी कसं प्यायचं, किती प्यायचं आणि कधी कधी प्यायचं? पाणी जनरली कसं आहे साधारण नाही, म्हणजे निसर्ग हेच शिकवतं की तुम्ही थांबा, तुमचा अग्नी पेटू दे, तो जळू दे, सगळं खाल्लेलं अन्न जळू दे. म्हणजे आपल्याकडे जनरली जेवतानाच तांबे घेऊन बसतो आपण. शास्त्रकार काय सांगतात, उदरभरण नोहेच आणि जे यज्ञकर्म, हे यज्ञकर्म चालू आहे. डॉक्टर साहेब, आता उपवासाचं तुम्ही सांगताय, पण बऱ्याचदा असं होतं की लोक उपवास करताना कोणत्या मोठ्या चुका करतात आणि त्या कोणत्या करू नयेत त्यांनी? एकदम परफेक्ट प्रश्न आहे सर. बघा उपास सकाळी उठलो आणि ज्या दिवशी उपास असेल म्हणजे संकष्टी असेल, एकादशी असेल, पण जे रेग्युलर उपास करतात ते चुका करत नाही बरं का, नवके चुका करतात. याच्यात काय होतं माहितीये का डॉक्टर साहेब, बऱ्याच लोकांचं हे म्हणणं असतं की तंबाखू खाल्ल्याशिवाय पोट साफ होत नाही. मग आता तंबाखूचा आणि पोटाचा काय घनिष्ठ संबंध आहे? कधी संडासला फडा होणार, कधी संडासला पातळ होणार, कधी तुम्हाला गॅसेस होणार, कधी पोटात दुखणार, कधी चिकट संडासला होणार, हे सगळं. डॉक्टर साहेब, बऱ्याचदा डोळ्याखाली सूज येते किंवा पाय सुजतात, ह्याचं नेमकं कारण काय आणि त्याच्यावर उपाय काय? कारण म्हणजे काय, आपण जे वॉटर इंटेक करतो प्रमाण असते त्याचं, ते घेतलेलं पाणी त्याच प्रमाणात बाहेर यायला पाहिजे, पण ते बाहेर येत नाही. डॉक्टर साहेब, तुम्ही आयुर्वेद शास्त्रामध्ये MD केलेलं आहे, तर सामान्यपणे मला एक प्रश्न आहे की पोटाचे जे विकार आपल्याला होतात त्याच्यासाठी कुठली वनस्पती तुम्ही सुचवाल जी घरच्या घरी आपण त्यांनी नीट होऊ शकतो? जय महाराष्ट्र मंडळी, मी PK भांडवलकर, सत्ता मंच या व्यासपीठावर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. तर मंडळी, आजच्या धावपळीच्या जीवनात पोटाच्या तक्रारी म्हणजे जवळजवळ प्रत्येक घरातला विषय झालेला आहे. ऍसिडिटी, गॅस, बद्धकोष्ठता, पोटदुखी. पण यामागचं खरं कारण काय आहे आणि यावर योग्य शास्त्रीय आणि प्रभावी उपचार नेमके कोणते आहेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत पोटाच्या आजारांमध्ये तज्ज्ञ, अनुभव संपन्न आणि विश्वासार्ह नाव म्हणजे डॉक्टर संदेश गावंड. डॉक्टर गावंड साहेब हे MD आहेत आयुर्वेद शास्त्रामध्ये आणि ते मुंबई, पनवेल आणि पुणे या ठिकाणी प्रॅक्टिस करतात. तर मंडळी, आजचा पॉडकास्ट खूप महत्त्वाच्या विषयावर होणार आहे आणि खूप इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. डॉक्टर साहेब, आपण मुंबईहून एवढा प्रवास करून पुण्यात आमच्या स्टुडिओमध्ये आलात, तुमचं सत्ता मंचावर खूप खूप स्वागत. धन्यवाद. आता मला तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. माणसाच्या पोटात 2 कारणानं दुखतं. एक तर दुसऱ्याची प्रगती झाल्यावर आणि दुसरी गोष्ट म्हणजे काहीतरी आजार असल्यावर. आज आपण ह्या गोष्टीवर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर तुम्ही सांगा, नेमकं माणसाच्या पोटात खरं कशाने दुखतं? आता बघा हा थोडासा एक मजेचा पण प्रश्न आहे. येस. बाह्य आणि अभ्यंतर अशी रोगाची 2 कारणं सांगितलंय. बाह्य म्हणजे जे कोणाची प्रगती बघून जे दुखतं ते बाह्य मार्ग, बरोबर. आणि अभ्यंतर मार्ग म्हणजे पोटाचे. हम्म. बघा मुळात पोटाचे विकार जे आहेत ना, ते जिभेपासून संडासच्या जागेपर्यंत. बरोबर. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला जीभ येईल, अन्ननलिका येईल, जठर येईल, लहान आतडं, मोठं आतडं, त्याच्यानंतर संडासची जागा. हा सगळा जो कोष्ट आहे याला आपण आरोग्याचा महामार्गच म्हणू. बरोबर. म्हणजे इथूनच सगळे रोगांची निर्मिती होते. हम्म. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला बरेच रोग कुठले बघायला मिळतील, तर जिभेच्या ठिकाणी म्हणजे लालसटपणा किंवा वारंवार तोंड येणं, हम्म. अन्ननलिकेचे विकार, त्याच्यानंतर आम्लपित्तासारखे, उदावरतासारखे, लहान आतड्यांचे विकार, मोठ्या आतड्यांचे विकार, संडासच्या जागेला ठणका लागणं, हे त्याच्यानंतर रक्तीमुळव्याध म्हणू त्यांना, फाईल्स, फिशर, फिशुल्ला, हे सगळे विकार तुम्हाला अन्न व स्रोतोसामध्येच बघायला मिळतील. हम्म. तर याचा महत्वाचा जो ऑर्गन आहे ना, हा यकृत आहे, लिव्हर.
हा अन्नव स्रोताचा सगळ्यात मोठा अवयव आहे. मग तिथे सुद्धा जर पित्ताचं स्त्राव प्रॉपर झाले नाही तर गॉल ब्लॅडर स्टोन म्हणजे बाईल डक्ट सिक्रेशन्स म्हणतात तिथं ऑब्स्ट्रक्शन होऊन गॉल ब्लॅडर स्टोन सारखे विकार असा हा सगळा खजाना आहे अन्नव स्रोतामध्ये. आणि ह्याच विकारांपासून अन्य विकारांची उत्पत्ती ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. आता आपण किती वर्षाची प्रॅक्टिस आहे आपली या क्षेत्रातली? आता ह्या मी साधारणतः 25 वर्ष माझी कंप्लीट झाली. पुणे मुंबईमध्ये मी शुद्ध आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतो पहिल्या दिवसापासून. ओके. 25 वर्ष कसं मला शेड्यूल असतं तुमचं पुणे मुंबईचं? मी पुण्यामध्ये जनरली सेकंड सॅटर्डेला येतो आणि पनवेलमध्ये सकाळी 11 ते 2 आणि संध्याकाळी 6 ते 8 मी रेग्युलर असतो. रविवारी जर मी कुठे भटंती केली नाही, बाहेर फिरायला गेलो नाही, तर रविवारी सुद्धा मी क्लिनिकमध्येच असतो. म्हणजे हे सगळ्या माझ्या प्रेक्षकांनाही सांगू इच्छितो. आता पोटामध्ये बरेच अवयव आहेत. माझ्या नेमकं पोटाचा विकार होणारे अवयव कोणते आहेत? त्यांची भूमिका नेमकी काय आहे? येस. बघा आता तुमचा प्रश्न ओके आहे, परफेक्ट आहे. पण मुळात पोटाचे विकार होतात कुठून? अग्नी हा जो कन्सेप्ट आहे, अग्नी. तुम्ही बघा व्यवहारात सुद्धा जी आपण कुठलेही पदार्थ जर जाळायचा असेल त्याची किंवा त्याची राख बनवायची असेल तर अग्नीच कारणीभूत असेल. बरोबर. असे ह्या देहामध्ये सुद्धा 13 प्रकारचे अग्नी असतात. हो का? ओके, हो. 13 प्रकारचे अग्नी. पहिला जो असतो जाठर अग्नी. नंतर 7 धातूंचे 7 अग्नी म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. म्हणजे जाठर अग्नीपासून जे काही प्रोडक्ट बनतील ते नंतर त्याचा सहार भाग म्हणून हे 7 धातू बनतात. नंतर पंचमहाभूतांच्या 5 अग्नी म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. ह्या सगळ्यांवर आपला देह चांगला राहणार की वाईट राहणार हे ठरतं. म्हणजे ह्या अग्नी जर विझल्या तर रोगांची निर्मिती, असं हे शास्त्र आहे. आता बऱ्याचदा म्हटलं जातं की सगळे आजार पोटापासूनच सुरू होतात. ह्याचं नेमकं कारण काय आहे म्हणजे? राईट. याला पहिली गोष्ट लक्षात ठेवा, रोगा सर्वापी मंदाग्नो. मंद झालेला हा अग्नी, मगाशी जे 13 अग्नी सांगितले हे जर मंद झाले, राईट, हे जर अग्नी मंद झाले तर तुम्हाला खूप रोगांची कारणं दिसतील त्याची. कारण रोगा सर्वापी मंदाग्नो, मंद झालेलाच अग्नी सगळ्या रोगांचं मूळ कारण येऊन बसलेलं आहे. लक्षात आलं का? कसं असतं व्यवहारात मध्ये बघा, जनरली आपण खूप खाल्लेली असतं बरोबर. तरी लोक खातात. शास्त्रकार काय सांगतात, उदरभरण नो हे आणि जे यज्ञकर्म, हे यज्ञकर्म चालू आहे. अगदी बरोबर. जर तुम्ही घरी हवन चालू आहे, यज्ञ चालू आहे आणि त्याच्यात जर एक्सेसिव्ह लाकूड ते समिधा टाकलात तर धूर निघेल, बरोबर. विजून जाईल. तद्वत हे आहे. हे हवन चालू आहे दिवसभर, याची सुद्धा यज्ञाप्रमाणे काळजी घ्या. हे जर विझलं तर त्याच्यापासून उत्पन्न होणाऱ्या अग्नी सुद्धा विझून निघतात. मग अग्नी जर विझल्या तर जाठर अग्नी विझला तर त्याच्यापासून बनणारे 7 अग्नी विकतील. म्हणजे रस जो आपण खाल्यानंतर जनरली त्याचं रसात रूपांतर होतं. मग रसाग्नी आपल्याला जेवढं हवं तेवढं घेतं आणि पुढच्या धातूला पाठवतं म्हणजे रक्त. मग रक्त काय करतं, आपल्याला काय काय आयन बनवण्यासाठी लागणार आहे तेवढं सगळं मटेरियल घेतं त्या आहारातून, त्या रसापासून, आणि तो पुढच्या धातूला पाठवतो. असं शुक्रापर्यंत जातं. म्हणजे तुमची फ्युचरमध्ये आपत्तीही चांगली होण्यासाठी म्हणजे शुक्र धातू खूप महत्वाचा असतो. हा अग्नी जरी विझला तरी सुद्धा तुम्हाला पुढे स्पर्म काउंट लो राहणं, बघा म्हणजे हे पोटाचे विकार आणि स्पर्म काउंट लो राहणं, ओके. असा सुद्धा घनिष्ठ संबंध येतो या अग्नीमुळे. बापरे. आता त्याच्यात मी एक थोडासा प्रश्न विचारतो मध्ये की ज्यावेळेस तुम्ही म्हणतात की हा अग्नी विझला जातो, आता जनरली आपल्याला सांगितलं तर जेवल्यानंतर भरपूर पाणी पिऊ नका, थोडंच पाणी प्या. राईट. मग आता पाणी टाकल्यावर विझतो का? जनरली आपण आग विझवण्यासाठी येस पाणी येस वापरतो. आता तुम्ही लक्षात द्या, आपला हवन चालू आहे, एकदम व्यवहारातलंच उदाहरण, हवन चालू आहे आणि जर हवनामध्ये एक्सेसिव्ह तूप टाकलं गेलं त्या संविधानवर तरी हवन विझेल. तूप सुद्धा प्रमाणात लागतं. जनरली अग्नी पेटलेला आहे, अग्नी पेटलेला आहे तर त्याच्यात तुम्ही सारखं सारखं पाणी टाकत गेलं तर अग्नी विझून जाईल. हे पण हवन विझून जाईल. म्हणजे हा हवन विझलं की मग नेहमी सांगितलंय रोगा सर्वापी मंदाग्नो. बरोबर. हाच मंद झालेला अग्नी तुम्हाला सगळ्या रोगांचं कारण ठरू शकतं. मग आता पाणी कसं प्यायचं, किती प्यायचं आणि कधी कधी प्यायचं, ह्याचं आम्हाला थोडं मार्गदर्शन राईट करा. राईट. पाणी जनरली कसं आहे, साधारण जेवल्यानंतर कमीत कमी अर्धा तास तरी थांबायला पाहिजे. तुम्हाला जर निसर्गाचा तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं ना तर गुरढोर किंवा जनावर बरोबर. किंवा ॲनिमल कधी खात असताना लगेच पाणी पिणार नाही. ते खूप लांबपर्यंत प्रवास करतात. त्यांच्या रस्त्यात त्यांना जर पाणी मिळालं
तर ते पाणी पितात. म्हणजे किती अंतर ठेवतात पाणी पिण्या जेवण करताना लगेच ते कुठे पाणी प्यायला जात नाही. म्हणजे निसर्ग बरोबर. हेच शिकवतं, की तुम्ही थांबा. तुमचा अग्नी पेटू दे, तो जळू दे सगळं खाल्लेलं अन्न. जळू दे म्हणजे पचन होऊ दे, तसं प्राकृत पचन होऊ दे. हं. मग तुम्ही पाणी प्या. आपल्याकडे जनरली जेवतानाच तांबे घेऊन बसतो आपण. तर खरंच म्हणजे कसं आहे, जर हं, वयोवृद्ध माणसं असतील किंवा हं, कोणाला ठसका लागण्याची सवय असेल, तर हं, त्यांनी ठेवायला हरकत नाही. हं. पण जाणीवपूर्वक खरं तर पाणी थोडंसं लांबच ठेवलेलं बरं. आता आपण म्हणतो, की पचनसंस्था माझी बिघडली. तर ही पचनसंस्था बिघडल्याची नेमकी लक्षणं काय अरे, असतात? कशी ओळखायची क्या आपण? बात है! बघा, हं, पचनसंस्था बिघडण्याची म्हणजे अग्निमंद्य आणि ग्रहणी या विकाराची कारणे एकच आहेत. अग्निमंद्याची. हं, तर ते अजीर्णात. पहिलं अजीर्णात नको, पहिलं अभोजनात. हं, आज काय करतात सकाळी जनरली कॉलेजची मुलं, आम्ही सुद्धा कॉलेजला असताना सकाळी आम्ही चहा घ्यायचो आणि कॉलेजला जायचो. नंतर 2-2:30 वाजता आमची कॉलेज संपायचं, मग काहीतरी खायचो. म्हणजे अभोजन. भोजनच घेणार नाही. हं, आज जॉबला जाणारे स्त्री-पुरुष आहेत बघा. ते घरातून सकाळी 6, 6:30, 7 वाजता निघतात हं, आणि पोटात अन्नाचा कण नसतो. तिथं गेल्यानंतर 3-4 वाजता जसा त्यांना वेळ मिळेल, तसं ते जेवण करतात. हं. मग हा अग्नी तुमच्यासाठी राहील का? हा जो पोटातला अग्नी आहे, जो पित्त आहे, प्राकृत पित्त आहे, तो वाट बघतो तुमच्या अन्नाची. बरोबर. कधी येईल माझ्या या हवनामध्ये अन्न? पण हं, तुम्ही देत नाही. मग ते हं. पित्त प्रकोपित होतं. त्याला विदग्धता येते. बापरे! मग तुम्ही सोन्यासारखं जरी अन्न खाल्लत, बघा सोन्यासारखं अन्न चांगलं म्हणजे हेल्दी तुम्ही आहार घेतला, तरी सुद्धा तुम्हाला तो विदग्ध होईल. बरोबर. तो सुद्धा जळून जाईल आणि त्याच्यापासून पुढे काय होणार? अन्य विकार. म्हणजे हं, हाच परत लहान आतड्यातून, मोठ्या आतड्यातून, गृहिणीकडून ट्रॅव्हल करत जाता अन्य विकार घडवत जाईल. म्हणजे कोलायटिस होईल, अल्सरेशन्स होईल. हं. पित्त आहे ना ते. बरोबर. त्याचं समाधान नाही केलत तुम्ही. हं, खाल्लत नाही. मग ह्याला म्हणतात अभोजनात. नंतरचं कारण येतं अजीर्ण. आता हं, तुम्हाला एक गंमत सांगतो अजीर्णाची. हं. ऑफिसमध्ये पार्टी वगैरे होते लोकांची. बरोबर. ताव मारतात, खातात पिझ्झा, बर्गर, केक वगैरे. नॉन-व्हेज. नॉन-व्हेज आणि त्यांना पोचपावती आलेली असते ॲक्चुअली ढेकर, आंबट. जर चांगला ढेकर आला ना, हं, तर तो प्राकृत असतो. पण जेव्हा तुम्ही हेवी खाता, तुम्ही जेव्हा कंठापर्यंत खाता ना, तेव्हा हे अजीर्ण होत असतं. हं, म्हणजे तुम्हाला एक साधं व्यवहारातलं जर उदाहरण द्यायचं म्हटलं ना, हं. तर मिक्सरचं भांडं असतं ना, बरोबर. त्याच्यात तुम्हाला जर वाटायचं आहे, म्हणजे त्याच्यात तुम्ही कोथिंबीर टाकता, खोबरं टाकता, मिरची टाकता. जर तुम्ही पूर्ण भांडं भरून घेतलं ते आणि हं, मिक्सर चालू केला, त्याच्यात तुकडे-तुकडे राहतील. हं, हं, पण मिक्सरचा काही भाग तुम्ही रिकामा ठेवून जर मिक्सरला लावलात, त्याची हं. पेस्ट बनते. हीच पेस्ट इथे अपेक्षित आहे. ओके. तुमचं अजीर्ण म्हणजे काय? तर तुम्ही एक्सेसिव्ह फूड घेतलेलं असतं. ते पचलेलं नसतं. हं, ते पचलेलं नसतं म्हणजे काय होतं? त्याची पोचपावती तुम्हाला त्या क्षणाला अर्ध्या तासाने शरीर स्वतः देतो. हं, आंबट ढेकर येतात. पण काय होतं, आपण जेव्हा ऑफिसवरनं घरी येतो 10:30-10 वाजलेले असतात. आपली बायका पोरं जेवायला बसलेली असतात. आपली बायको शेवटी प्रेम असतं. "अहो काही होत नाही, घ्या 1-2 घास घ्या." तो म्हणतो, "नाही रे, मला अपचनासारखं वाटतं, अजीर्णासारखं वाटतं." पण त्यालाही वाटतं छान मेजवानी आहे समोर, तो ताव मारतो. हं. मग काय होतं गंमत, ह्या अजीर्णापासून अमाजीर्ण, विषटब्धाजीर्ण म्हणजे काय असतं माहिती का? अमाजीर्ण म्हणजे काय? तर ह्याच्यामध्ये कफ, हं, आमाशयातला कफ, याचं स्त्राव हं, हे त्या पित्ताला विझवत असतं हं, अमाजीर्णामध्ये. मग काय होतं पुढे जाऊन अमाजीर्ण जर झालं तुम्हाला, की त्याचं लक्षण काय? तर तुमचे टाच दुखणार. म्हणजे बघा पोटाचे विकार, पण टाच दुखणार. बरोबर. पोटाचे विकार, संधिवात होणार. डोकं दुखणार. डोकं दुखणार, सायाटिका सगळ्या अमाजीर्णाची लक्षणे तुम्हाला दिसतात. पोटामध्ये सुद्धा दुखायला लागेल. पील मारून संडासला होतं, चिकट संडासला होतं, प्रवाहिका. हं, प्रवाह मानस्य प्रवाहिका. ज्या स्टूलमध्ये तुम्हाला कुंथून संडास करावं लागतं, हं. त्याला प्रवाहिका म्हटलंय. मग बघा हा रुग्ण असतो ना, बघा म्हणजे कुठून आलं? तुम्ही कारणं विचारलं. बरोबर. मी कुठं चाललोय बघा घेऊन तुमची कारणं. हं, त्याचं काय होतं माहिती का? ही प्रवाहिका आहे ना, प्रवाहिका ह्याच्यामध्ये हा एखादी व्यक्ती घरात असेल, हं. आय-बी-एसची जनरली आय-बी-एस आणि प्रवाहिकाची लक्षणे मिळती-जुळती असतात. बरोबर. हा रुग्ण एकदा टॉयलेटमध्ये गेला ना, गंमत असते मोठी. हा अर्धा 1 तास घरात त्या टॉयलेटमधून बाहेरच येत नाही. हं, ह्याला असं वाटतं अजून स्टूल पास होईल, अजून संडासला होईल, पण होत नाही. झालं तरी एखादी लेंडी छोटं, हं, पण हा अर्धा 1 तास बसून राहतो वाट बघत. आत्ता हं. स्टूल पास होईल,
बरं का. आणि अर्धा अर्धा तासही हे रुग्ण त्या संडासमधून बाहेर येत नाही. ह्याला प्रवाहिका म्हणतात. आणि प्रवाहिका म्हणजे काय, पोटात पीळ मारून संडासला होतं. हम्म, शेंबडासारखं संडास लागतं. हम्म, याची जनरली पुढे पण कारणं सांगितली. ह्या लोकांनी पुरणपोळ्या जर खाल्ल्या ना, तर ह्यांना दुसऱ्या दिवशी रिझल्ट बघायला मिळतो. अजून पोटात पीळ मारणार. हम्म, नंतर पिझ्झा, बर्गर, बेकरी प्रॉडक्ट, बटर, बिस्किट, टोस्ट, खारी ह्यासारखे जरी पदार्थ यांच्या खाण्यात आले, तर ह्यांना हा प्रवाहिकेचा आयबीएसचं प्रमाण खूप मोठं बघायला भेटते. असं मी 25 वर्षात ऑब्झर्व्ह केलंय. हम्म, लक्षात आलं का? आता काय काय झालं आपलं, अभोजनात झालं, अजीर्णात झालं, अतिभोजनात. पुढची गंमत, अतिभोजन. हे अग्निमंद्याची कारण आणि त्याच्यापासून रोगांची उत्पत्ती. तर तीच सांगतो तुम्हाला मी. अतिभोजन म्हणजे काय? हम्म. मगाशी तो मिक्सरचं नाही का भांड्याचं उदाहरण, ते अतिभोजन. बरोबर. ॲक्चुअली आपल्या ₹1 कॉइन असतात, त्याचे शक्यतो 4 भाग करा. त्याच्यातला 1 भाग किंवा 2 भाग हे रिकामे ठेवा. आणि तेवढंच जेवा. हम्म. म्हणजे ते फिरायला किंवा त्याला चयापचय प्रक्रिया प्रॉपर व्हायला मिक्सिंग व्हायला मिक्सर. हां, इथं ठेवा वेळ. आपण तसं करत नाही. अतिभोजन म्हणजे मोठ्या क्वांटिटीत खातो. पिझ्झा खाल्लाय, बर्गर खाल्ले, तरी पण वडापाव खातो. मित्र एखादा भेटला रस्त्यात, "अरे चल वडापाव खाऊ." लगेच वडापाव खातो, चहा पितो. ह्याच्याने काय होतं, जे पित्त असतं त्याला विदग्धता येतं. आणि विदग्धता म्हणजे आम्लपित्ताचं परत त्याचं रूपांतर होतं. मग आम्लपित्त म्हणजे काय? तर प्राकृत जे पित्त असतं डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये, त्याला विदग्धता येतं. विदग्धता येतं म्हणजे काय? ते भाजून जातं पित्त. बरं का? तुम्हाला एक उदाहरण देतो. तर याची ट्रीटमेंट तुम्ही प्रॉपर नाही केली तर काय होऊ शकतं हे आम्लपित्ताचं. आपण घरी जनरली दही लावतो टोपामध्ये. दुसऱ्या दिवशी तो दही काढून घेतो. बरोबर आहे? पण हा जो टोप, हे जे भांडं तुम्ही स्वच्छ धुतलंत नाही आणि त्याच्यात परत जर दूध टाकलं, तर त्याचं दह्यातच रूपांतर होतं. तसं इथे आहे आमाशयामध्ये. जर पित्ताची चिकित्सा प्रॉपर तुम्ही 100% केलीत नाही, तर ते राहिलेलं पित्त तुम्ही खाल्लेल्या अन्नाला सुद्धा विदग्धता म्हणजे जाळतं, करपवतं. मग काय होतं माहिती आहे का? हे जळालेलं पित्त, हे ते पुढे लहान आतड्यातून मोठ्या आतड्यातून ग्रहणीकडे जातं. हे ग्रहणी जो आहे ना, एक अवयव आहे. त्याचं रूपांतर ग्रहणी रोगात होतं नंतर. हा अवयव आहे. ह्याचं काम काय? मी मगाशी म्हटलो, की हा एक आरोग्याचा राज्यमार्ग आहे. बरोबर आहे. तर बरोबर. प्रत्येक राज्यमार्गावर एक टोल नाक्यावर आपले पोलीस वगैरे किंवा असतात. आरटीओ वगैरे असतात. तसा काम ह्याचं आहे या गृहिणीचं. हम्म. आरटीओ कोणाला सोडतात पुढच्या मार्गाला? ज्याच्याकडे लायसन प्रॉपर आहे, ज्याचं इन्शुरन्स प्रॉपर काढले, सगळे त्याचे डॉक्युमेंटरी क्लिअर आहे असं चेक करणार आणि त्याला चला पुढे पुण्याकडे, नाहीतर पाठवत नाही. तसं ही गृहिणी आहे. गृहिणीचा रोल वॉच करणं त्याला. चांगले गुणधर्माचं प्रोडक्ट म्हणजे गृहिणीमध्ये जर अन्न जातं ना, तेव्हा त्याचं सार किठ्ठ विभाजन होतं या अन्नाचं. सार किट्ट. सार म्हणजे काय? ज्याच्यापासून रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र हे चांगल्या क्वालिटीचे बनण्यासाठी. बघा मग असं आपलं पित्त, बरोबर. विदग्धता, परत ग्रहणी यांनी जरी किती अन्न खराब केलेलं असेल या विदग्ध पित्तानी, तर थोडीशी गृहिणी लाड करते. त्याला जे अपचित आहे ते तिच्या जवळ ठेवतं. ते जोर पक्व होत नाही. त्याच्यामध्ये मायक्रो लेव्हलला जेव्हा व्हिटॅमिन्स वगैरे आपण समजू किंवा मल्टीव्हिटॅमिन्स किंवा ते शरीरास आवश्यक घटक बरोबर. जेव्हापर्यंत तयार होत नाही तोपर्यंत गृहिणी पुढे पाठवत नाही. लक्षात आलं का? बरोबर. सार किट्ट. सार हे झालं आणि किट्ट म्हणजे काय? जे कामाचंच नाही शरीरासाठी ते पुढच्या मार्गाला पाठवतं. हा गृहिणीचा रोग आहे. पण असं समजूया गृहिणी स्वतःच आजारी झाली तर मग ते काम नाही बरोबर करणार. काम नाही करणार. तिचं काम काय माहितीये का? एक प्रकारचं वॉच ठेवणं आलेल्या अन्नावर आणि दुसरी पहारेकरी आहे ती. पहारा करतं. काय चांगलं येतं, काय ना वाईट. बरोबर की नाही? बरोबर. तर ते सगळं प्रॉपर बघणार आणि पुढच्या मार्गाला पाठवणार. पण हिलाच जर तुम्ही सारखं-सारखं पिझ्झा, बर्गर, वडापाव, भजी, बेकरीचे प्रॉडक्ट हे असं म्हणजे अन्य पित्त वाढवणारे आणि अपचन करणारे, कॉन्स्टिपेशन करणारे पदार्थ खाल्ले तर हिच्यावर पण लोड येतो. बरोबर. मग ही काय करतं? ती एक प्रकारची चाळण आहे. म्हणजे तुम्ही चाळणीत बघा जर खडे हे तर वेगवेगळे घडतं. तशी ती ते फिल्टर करतं सगळं प्रॉपर आणि चांगला आहार आपल्या शरीराला देतं आणि राहिलेलं मल स्वरूपात म्हणजे संडासवाटे बाहेर जातं. पण ती विकृत झाली तर तुम्हाला संडासवाटे रक्त पडू शकतं. कधी संडासला खडा होणार, कधी संडासला पातळ होणार, कधी तुम्हाला गॅसेस होणार, कधी पोटात दुखणार, कधी चिकट संडासला होणार. हे सगळी ग्रहणीची लक्षणं. ह्या अवयवाची जर विकृती झाली तर लक्षात आलं का? बरोबर. असा हा ग्रहणी विकार आहे.
आणि ग्रहणीपासून पण बऱ्याच रोगांची उत्पत्ती आहे. लक्षात आलं का? हम्म. आपलं मगाशी सांगितल्याप्रमाणे अभोजनात झालं, अजीर्णात झालं, अतिभोजनात, विक्षेपणात म्हणजे बरोबर. काय? जे अन्न ऍक्च्युली खराब झालेलं आहे, हम्म. शिळं झालेलं आहे, पामलेलं आहे, त्या अन्नाचं पण आपण सेवन केलं तरी सुद्धा अग्निमांद्य, तरी सुद्धा पित्त शरीरात वाढतं, विदग्धता. त्याच्यानंतर सांगितलंय की वमन, विरेचन, स्नेह, विभ्रणात, व्याधी आकर्षणात. म्हणजे आपण आमच्याकडे पंचकर्माला येता तुम्ही, वमन करता, विरेचन करता, हे सुद्धा आलं बरं का अग्निमंद्याच्या हम्म. कारणामध्ये. तर तुम्ही जर सांगितला पथ्यापथ्याचं तुमचं विरेचन झालेलं आहे, वमन झालेलं आहे, पंचकर्म झालेलं आहे, तरी सुद्धा तुम्ही असा मित्राचा फोन येतो, विरेचन झालं आज एखाद्या पेशंटचं किंवा वमन झालं आणि मित्राचा फोन येतो, अरे चल आज माझ्या मित्राच्या मस्त हळद आहे, मस्त जेवण वगैरे करू. हा बाबा जातो. हम्म. याला माहिती नसतं की वमनामध्ये, विरेचनामध्ये थोडीशी अग्नी मंद झालेलं असतं. हम्म. त्याच्यामध्ये थोडंसं खिचडी भात, डाळ भात असाच शेड्यूल असतं 8 दिवस. हम्म. पंचकर्माचं पथ्यापथ्य असणं. हे बरोबर. करत नाहीत. मग अजून शरीरात म्हणजे विंचवत बिनाले सुई टोचल्याप्रमाणे वेदना होतात हम्म. पोटात. कारण आधी बरोबर. अग्नी बरोबर. विझलेला आहे. त्याच्यात तुम्ही खाता. हम्म. मग तुम्हाला अजून मोठे मोठे विकार होण्याची शक्यता असते. म्हणून पंचकर्मानंतर सुद्धा तुम्ही पथ्य करणं खूप गरजेचं असतं. आठवडाभर तरी जेवणामधल्या शेड्यूलमध्ये. मग ओके. तुम्हाला शक्यतो विकार काय होत नाही. पंचकर्म चांगलं आहे. पण पंचकर्मात आता तुम्ही तो उपक्रम दिले असतात डॉक्टरांनी ते सांभाळायला लागतात. कारण वमन, विरेचन, स्नेह, विभ्रणात, व्याधी आकर्षण ते सुद्धा एक व्याधी बनण्याचंच कारण सांगितलंय. त्यांचं तुम्ही म्हणजे डॉक्टरांनी जे सांगितलेले पथ्य केलं नाही तर. डॉक्टर साहेब, बऱ्याचदा असं होतं की आपण केसांच्या डॉक्टरांकडे जातो आणि त्यांच्या डोक्यावर केस नसतात. डेंटिस्टकडे जातो आणि त्यांचेच दात जरा थोडेसे खराब असतात. तसं मी तुमच्याकडे पाहिलं, तुम्ही पोटाचे डॉक्टर आहात, पण तुम्ही तुमचं पोट खूप मेंटेन ठेवलेलं आहे. पण बऱ्याचदा जनरली लोकांचा हा प्रॉब्लेम आहे की त्यांचं पोट वाढतं, ज्याला आपण ढेरी वाढली म्हणतो. बरोबर आहे, बरोबर ती आहे. वाढते कशाने आणि त्याच्यावर एक्झॅक्ट उपाय काय करायला पाहिजे म्हणजे ती फॅट कमी होईल? बरोबर आहे. जनरली आयुर्वेदामध्ये ना तुम्ही जर बघा मेडिसिन पेक्षा ना प्रॉपर जर पथ्य केले, जेवणाच्या वेळा जर सांभाळलात ना तुम्ही जेवण. आता जनरली आम्ही आमचं स्वतःचा शेड्यूल सांगतो. आम्ही सूर्यास्तावर जेवतो 6:30-6 वाजता आणि सकाळी 10-10:30ला जेवण करून मी 11ला क्लिनिकला जातो. हा माझा शेड्यूल झाला. याच्यात काय होतं दिवसभर तुम्हाला जे खाल्लंय ते पचायला मदत होतं. तुम्हाला बराच वेळ बचतो बरोबर. आणि जेव्हा तुम्ही 6:30ला जेवता की नाही तर तुमचं फास्टिंग कमीत कमी 14 ते 18 तासाचं होतं. हम्म. 6:30 पासून तुम्ही तास मोजा सकाळी 11 वाजेपर्यंत. हम्म. तुम्हाला उपास करण्याची गरजच नाही. बरोबर. हे पुढे येणारच आहे उपासाचं महत्व. हम्म. तरी आता ओघाओघात आलंय म्हणून सांगताय. लंघनम परम औषधम. ह्या हम्म. जगातलं सगळ्यात बेस्ट, सगळ्यात धर्मामध्ये आलेलं हम्म. सगळ्यात बेस्ट मेडिसिन कुठलं असेल? परम. मी म्हणतो ना माझा पुण्यावरनं माझा खास मित्र आहे. आपण परम मित्र बोलतो. हम्म. म्हणजे ह्या औषधाला सुद्धा परम म्हटलंय. लंघनम परम औषधम. उपास हे सगळ्या जगात म्हणजे फास्टिंग ही जी रेमेडीज म्हणावी लागेल ते सगळ्यात बेस्ट मेडिसिन असेल. कदाचित आधीची लोक जे आजारी पडायची म्हणजे खूप वर्षापूर्वी 300-400 वर्षापूर्वी हम्म. जी लोक आजारी पडायची तर त्यांना मेडिसिनचं एवढं माहिती नसेल. मग त्यांनी लंघनावर ठेवलेत ह्या लोकांना, उपासावर ठेवून म्हणजे असं भयानक असे विकार त्यांनी बरं केलेत ह्याच्यातून त्यांना हम्म. उपासावर ठेवून. तुम्ही जर म्हणजे ओघाओघा सांगायचं वारकरी संप्रदाय बघा एकादशी द्वादशीला सोडतात. बरोबर. त्या लोकांकडे मी बघतो म्हणजे बऱ्याच धर्मामध्ये आहेत अशा, पण हे मला दिसणारा समाज आहे जनरली वारीला वगैरे जाताना हम्म. ते 70-80-90 वर्ष सहज जगतात. त्यांचे केस पूर्ण पांढरे पिकलेले असतात, बरोबर. कपडे पांढरे. बघा तुमची यांची लाईफस्टाईल बघा. लंघन हम्म. शक्यतो ह्या लोकांना दीर्घायुष्य असतात. ही लोक कोण लंघन करणारी, हम्म. जे लोक लंघन करणार उपास करणार ते दीर्घायुष्यच होणार हे निश्चित झालं. लक्षात आलं का? मग हे पण पोट कमी करायला कारणीभूत ठरतात ना. तुम्हाला असं दिसतात का जी लोक वारंवार उपास करतात ते असे खूप टप त्यांचं पोट असा नाही. नगारा झालाय, मोठे झाले, ते एकदम सडपातळ असतं. सडपातळ दिसतात. पण मला हे म्हणायचं की ज्यांचं आता पोट खूप वाढलंय आणि त्यांना वाटतं की माझं कमीच होणार नाही, तर ते कमी करण्यासाठी काय करता येईल? तुम्हाला खरं सांगतो एक कारण हम्म. जनरली अशी लोक जी येतात ना तर जनरली मी मेडिसिन पेक्षा ना त्यांना एक पथ्य सांगतो. मी त्यांना एक 5 ते 8 दिवस दुधावरच ठेवतो, गाईच्या दुधावर. ओके. हो. हम्म. आणि त्यांना सांगतो तुम्ही तुमचा डेअर म्हणजे पोट मोजून घ्या. हम्म. अक्षरशः 10-15 किलो वजन कमी होतो. पण ही लोक इरिटेट होतात बरं का. बापरे. पण ज्याला मनापासून वजन कमी करायचं ना तो हा करतो. हम्म. दूध हे पूर्ण अन्न आहे. बरोबर. आता बरोबर. मला पेशंट ह्या म्हणजे जे व्हिडिओ बघतील ना ते म्हणतील दूध कुठे चांगलं आहे.
तर आता ते तुम्ही साप म्हणजे शोधा. शोधा. मला पण ती ती शंका जबाबदारी आहे. तुमची. ती तुमची जबाबदारी ऍक्च्युली. नंतर मला मग उलटे सुलटे प्रश्न विचारा. पण दूध हे पूर्ण अन्न आहे. आजला आणि गुरं दुधावर वर्षभरच राहतात. आणि माझ्या प्रॅक्टिस मधला माझं एक केस सांगतो तुम्हाला कामोड्याची. त्याला लिव्हर सिरोसिस होता, कामोठ्याच्या पनवेलच्या जवळ. त्याला मी ना 21 दिवस दुधावर आणि माझी औषधं ठेवलेली. त्याला कंपनीमध्ये सुद्धा घेत नव्हते, कारण त्याचा पोटाचा नगारा, हातापाय एकदम बारीक झालेले, हातपाय बारीक होता त्याच्यात, आणि पोटाचा नगारा असतो, हा पूर्ण नगारा जाऊन त्याचं वजन 35 ते 40 वरनं कमीत कमी 55 किलो पर्यंत आला, आणि तो परत जॉबला जॉईन झाला. ह्याचं डिटेल सगळं माझ्याकडे आहे, फक्त गायच्या दुधावर. म्हणजे हा पोट एक्सेसिव्ह साठलेलं पाणी असतं ना, हे पोटामधलं दुधाने सहज निघून जातं बाहेर, म्हणजे उदररोगाच्या पोटामध्ये. आणि शास्त्रात आले, हे मी माझ्या काय स्वतःच्या घरचं बनवलेलं नाही, शास्त्रात ही चिकित्साच आहे दुधावर ठेवणं. दुधात किती टाइम दूध घेतलं पाहिजे दिवसातून? अहो कसं असतं माहितीये का, ते तुम्हाला वाटतं तेवढं प्यायला जात नाही. तुम्ही 1-1.5 लिटर म्हणजे भरपूर झालं तुम्हाला. दिवसभर पोट भरतं, आपोआप भरतं. बघा, तुम्हाला बऱ्याच समाजाची लोक गरम पाण्यावर राहतात. नवरात्रीमध्ये 9 दिवस गरम पाण्यावर राहणारे लोक आहेत, एका फळावर राहणारे, म्हणजे तेवढी क्षमता आहे या देहाची. मी लोकांना सांगतो, कदाचित तुम्ही जो उपास करता ना, तर देवावर उपकार करू नका, देहावर नक्की करा. अरे छान. हा देह प्रसन्न होईल, देव प्रसन्न होण्यापेक्षा. देवापेक्षा आधी लवकर देव प्रसन्न. हा देह प्रसन्न करायचा असेल, ह्याला निरोगी राखायचा असेल ना, तर तुम्ही फास्टिंग करा, उपास करा. यांचे प्रश्न खूप असतात ना उपास न करणाऱ्यांचे. अरे ते सकाळी उठल्यावर मला आमच्याकडे कोजळी म्हणतात, जळजळ होतं, कोजळी होतं. आणि यांचा आहार काय माहितीये का, मी यांना विचारतो, मग तुम्हाला उपास म्हणजे, अरे श्रावणात आम्हाला नको होतं म्हणतात हे उपास का. यांच्या जेवणात 3 पापड असतात, काही यांना मच्छीशिवाय करमत नसतं श्रावणामध्ये किंवा बरोबर. उपवासा दिवशी. मग हे 3 पापड घेणार, लोणचं वाटीवर खाणार, मिरची असतात, चटण्या असतात जेवण जाण्यासाठी. आणि मग तुम्ही मला सांगा, ह्याच्याने पित्त प्रकोप होणार नाही का? वाढणार. मग ह्यांना हा त्रास होतो. पण हे असं नाही समजत की बाबा मस्त वरण भात, गाईचं तूप टाकून जेवण घेतलं, कशाला पित्त वाढेल उपास करणाऱ्यांचं. पण अशा शंका खूप असतात नंतर उपास करण्याच्या. म्हणजे मी माझ्या 25 वर्षाच्या रुग्णांमध्ये बघतो ना, मजा येते ऍक्च्युली खरं. डॉक्टर साहेब, आता उपवासाचं तुम्ही सांगताय, पण बऱ्याचदा असं होतं की लोक उपवास करताना कोणत्या मोठ्या चुका करतात आणि त्या कोणत्या करू नयेत त्यांनी? एकदम परफेक्ट प्रश्न आहे सर. बघा, उपास सकाळी उठलो आणि ज्या दिवशी उपास असेल, म्हणजे संकष्टी असेल, एकादशी असेल, पण जे रेग्युलर उपास करतात ते चुका करत नाही बरं का, नवके चुका करतात. बरोबर. याच्यात काय होतं माहितीये का, उपासाच्या दिवशी सकाळी उठल्यावर पहिला घेतो चहा. बरोबर. चहा हा उष्णच असतो, गरमच आहे चहा पावडर त्याच्यातली, दूध टाकतो म्हणून ऍसिडिक लेवल त्याची कमी होतं. पण उपासाच्या दिवशी जनरली सकाळी उठल्याबरोबर गाईचं तूप 1 ते 2 चमचे पहिले गरम पाण्यात टाकून प्यायला पाहिजे. गाईचं तूप हे स्वतः पित्त क्षमन करणार आहे. म्हणजे रात्रभर संचित झालेलं पित्त आमाशयातलं, त्याला जर शांत करायचं असेल तर गाईचं तुपाने उपासाला सुरुवात करा. आणि बाहेरचं काही खाण्यापेक्षा तुम्हाला वरीची पेज आहे किंवा वरी बनवून ताकाबरोबर घ्या, वरीची खीर बनवून प्या, असे खूप चांगले, आणि गाईचं तूप वापरा उपासात. म्हणजे तुम्हाला त्याचे दुष्परिणाम दिसणार, उपास पण छान होईल आणि तुमची हेल्थ पण चांगली राहील. आता रोज सकाळी चहा घेतल्याशिवाय पोट साफ होत नाही, हा समज आहे की गैरसमज आहे? हा ऍक्च्युली गैरसमज आहे. तसा विचार आपण लावलेल्या सवयी आहेत. काही ना बघा, टोबॅको चोविंग, स्मोकिंग, चहा, ह्या आपल्या शरीराला आपण लावलेल्या सवयी आहेत. आणि त्यांनी काय केलं, ओक साधने करून घेतल्या, त्या सवयीने त्यांनी साधने करून घेतल्या स्वतःला, की हे नाही केलं तर होणारच नाही. सवयीने साधने झाल्यात त्यांना. ऍक्च्युली त्या तुम्ही बंद करू शकता. चांगल्या नाही सवयी त्या, की चहा झाल्यावर स्टूल पास होईल, स्मोकिंग केल्यावरच तसं होईल, असं काय नसतं. ते आपणच आधी, तुम्हाला असं व्हायचं का, जेव्हा तुम्ही वयाच्या 22-25व्या वर्षात होता तेव्हा तुम्हाला नव्हतं. जसे मोठं झाला आणि व्यसनं लागली, तशा सवयी सुरू झाल्या. बंद करा, हळूहळू कमी करा त्या. डॉक्टर साहेब, बऱ्याच लोकांचं हे म्हणणं असतं की तंबाखू खाल्ल्याशिवाय पोट साफ होत नाही. मग आता तंबाखूचा आणि पोटाचा काय घनिष्ठ संबंध आहे? हो, एकदम भारी प्रश्न आहे ऍक्च्युली. बघा, तंबाखू आहे ना, तंबाखू कुठलंही, म्हणजे अल्कोहोल म्हणा किंवा टोबॅको म्हणा, हे व्हेसोडायलेटर. म्हणजे सगळ्यात जास्त रक्तपुरवठा त्या भागाला होण्यासाठी या तंबाखू, त्यामुळे त्याची किक बसते, लगेच ब्रेनला रक्तपुरवठा जातो, तिथून मेसेज येतात आतड्यांना, आतड्यांच्या हालचाली मोठ्या प्रमाणात वाढायला लागतात, आणि मग स्टूल पास व्हायला त्यांना ती मदत होतं. पण ही चांगली सवय नाही ना. टोबॅकोच कशाला. तुम्हाला जेव्हा स्टूल होईल पास, तेव्हा तुम्ही स्टूल पास करा. असं कधी तंबाखू खाऊन, स्मोकिंग करून असं काय करण्याची गरज नाही मला वाटतं. तुम्ही त्याच्याऐवजी त्रिफळा चूर्ण वापरा. आता ओघात त्रिफळा आलाय म्हणून तुम्हाला सांगतो मी.
बघा, त्रिफळाचं जे हे आहे ना, त्रिफळा तुम्ही जर रात्री झोपताना गरम पाण्यात घेतलात ना त्रिफळा, बरोबर. तर मृदू विरेचक आहे, चांगलं पोट साफ होतं. हाच त्रिफळा चूर्ण तुम्ही मधाबरोबर घेतलात तर हम्म. वजन कमी करायला मदत करतं. आणि हेच त्रिफळा चूर्ण तुम्ही गाईच्या तुपात घेतलं हम्म. तर तुमच्या डोळ्यांचे नंबर कमी करण्यासाठी आणि डोळे छान राहण्यासाठी उपयोगी पडतं. म्हणजे तुम्ही आता ओघाओघात आलात म्हणून याचं एक एक्झाम्पल दिलं, हेही आपल्या फॉलोअर लोकांना आणि ह्या कट्ट्यावरच्या सगळ्या प्रेक्षकांना समजावं की त्रिफळा किती पॉवरफुल आहे. बरोबर. आता बऱ्याच लोकांना मसालेदार खायची खूप सवय असते. त्यांनाच ते खाल्ल्याशिवाय त्यांना ती टेस्टच येत नाही. तर मग हे मसालेदार अन्न खाल्ल्याने आपल्या पोटात काय गडबडी सुरू होतात? मसाले कसं असतं माहितीये का, हं, मसाल्याचे जनरली पदार्थ असतं हे पित्त प्रकोप करणारेच असतात. तुमचं बरोबर. डायजेशन फास्ट करतात ते ऍक्च्युली. हं, पण ते प्राकृत पित्त आणि विदग्ध पित्त, प्राकृत जे पित्त असतं ना त्याला डिस्टर्ब करून ते विदग्ध पित्ताकडे जातात. हं, आणि मग त्याच्यानंतर मग ते मसालेदार पदार्थ खाणाऱ्यांच्या लोकांना सांगतो तुम्हाला बघा, छातीत चमका येणार सांगितल्याप्रमाणे. ते जसं हे जेवण खाली जाईल, संडास जाईल. माझं नेहमी ऑब्झर्वेशन आहे किंवा मी पेशंटला नेहमी सांगतो, हे तिखट जे पदार्थ असतात मिरचीचे, ते जर जिभेला झोंबले तर हं, समजून जायचं दुसऱ्या दिवशी तुमच्या संडासच्या जागेला झोंबणार ते. ठणका लागणार, आग होणार, रक्त पडणार. हं. जर तुम्ही ह्या मिरच्या खाता ना तर तुम्हाला रिझल्ट दुसऱ्या दिवशी बघायला मिळतो. जनरली जिभेला सहन होईल असेच मसाल्याचे पदार्थ खा. ते की सहन, डोळ्यातून पाणी येईल, नाकातून पाणी येईल, असे मसाल्याचे पदार्थ शरीराला घातकच नाही, कधी पण घातक आहेत ते. आता रात्री दही खाल्लं की पोट बिघडतं. हं. यामागचं नेमकं कारण काय? दही ही अभिसंधी आहे. हं, शास्त्रात दुधाचे पदार्थ आणि दही हे खाऊच नाही सांगितलंय. तुम्हाला ते दुसऱ्या दिवशी म्हणजे माझं एक ऑब्झर्वेशन अजून सांगतो दह्याबद्दलचं. हं, जे रुग्ण शीतपित्ताचे आहेत, ज्यांच्या अंगावर अर्टिकेरिया येतं किंवा खाज येते, त्यांनी दही खाऊन टाकावं वाटीभर. त्याला दुसऱ्या दिवशी दही बाहेर येणार सगळं अंगावर, रॅशेस येणार. ओके. ते चालतच नाही दही अशा डिसीजमध्ये. जनरली दही अभिषंध आहे, रात्री खाऊच नाही. बरोबर. दुधाचे पदार्थच मुळात घेऊ नये रात्री झोपताना. डॉक्टर साहेब बऱ्याचदा डोळ्याखाली सूज येते किंवा पाय सुजतात. ह्याचं नेमकं कारण काय आणि त्याच्यावर उपाय काय? कारण म्हणजे काय, आपण जे वॉटर इंटेक करतो, हं, प्रमाण असतं त्याचं, ते घेतलेलं पाणी त्याच प्रमाणात बाहेर यायला पाहिजे. हं, मग ते बाहेर येत नाही. मग जे जनरली पाय किंवा डोळे याच्यासाठी जाऊन ते संचित होतात, साठतात. तर ह्याला एक साधा उपाय आला आहे आयुर्वेदामध्ये. हं, गुडाद्रक योग. म्हणजे गुळ आणि अद्रक हं, याची थोडी-थोडी मात्रा अर्धा-अर्धा समजा वाढवत जायची आणि अर्धा-अर्धा मात्रा कमी करायची. तुम्हाला हे पिटिंग इडिमा म्हणजे जर पाय दाबलात ना, तिथं खड्डा पडेल, डोळ्यांच्या ठिकाणी सूज, ही तुम्हाला बरी होताना दिसेल. कारण त्याच्यासाठीच हा कॉम्बिनेशन आलेला आहे. गुडाद्रक योग म्हटलं त्याला. शास्त्रोक्त योग आहे तो. डॉक्टर साहेब आपलं पोट चांगलं राहण्यासाठी, चांगलं पचन दिवसभर होण्यासाठी आपली खाण्याची, पिण्याची दिनचर्या कशी असायला पाहिजे? एकदम परफेक्ट प्रश्न आहे. बघा, दिनचर्या आणि ऋतुचर्या हा आयुर्वेदाचा तर मेन ह्याच्यावर फोकस आहे. हं, बरीच लोकं जी सांभाळतात ते दीर्घायुष्य आहेत, त्यांना विकार होत नाही. हं, जनरली ब्रह्ममुहूर्तावर उठायला पाहिजे. ब्रह्ममुहूर्ताला जे लोकं उठतात, हं, त्यांचं आरोग्य खरंच चांगलं राहतं. त्याच्यानंतर तुम्ही शक्यतो 10:30, 10:30च्या घरात म्हणजे सूर्य जसा वर येईल, तसं तुम्ही जेवण घ्यायला पाहिजे आणि सूर्यास्तावर तुम्ही जेवण संपवायला पाहिजे. म्हणजे सूर्यास्ताच्या आत जेवायचं आणि सूर्योदयाच्या म्हणजे 10:30-10च्या आत जेवलात, तर तुमचं डायजेशन चांगलं होतं. कारण इथे पचण्याची प्रक्रिया चांगली होते आणि इथं सूर्य जसा मंद-मंद होत जाईल, तसा अग्नीही आपला मंद होत जातो. म्हणजे जे सृष्टीत आहे, ते देहात आहे. मग बरोबर. सूर्य जसा खाली म्हणजे हे सूर्यास्त जसा होत राहतो ना, तसा हं. अग्नी पण आपला मंद होत जातं. मग शक्यतो जेवणाच्या वेळा सकाळच्या 10:30-11च्या घरात आणि संध्याकाळच्या सूर्यास्तावर व्हायला पाहिजे. तुमचं आरोग्य चांगलंच राहणार. आता काही पदार्थ असतात जे पोटाचे मित्र असतात आणि काही पदार्थ असतात ते पोटाचे शत्रू असतात. असे कुठले पदार्थ आहेत जे पोटाचे मित्र आहेत आणि शत्रू आहेत? गाईचं तूप तर मित्रच आहे. हं, कारण कसं असतं माहिती आहे का, मी आवर्जून तुपाचा उल्लेख इथे करतो. हं, आता मी बाहेरचं उदाहरण देतो. आपल्या घरात हवन चालू असतं आणि हवन विझतं असं वाटलं, तर आपण काय करतो, ज्या समिधा असतात ना समिधा, हं. त्याच्यात तुपात बुडवतो आणि त्या हवनात टाकतो. हवन पेटून लागतो म्हणजे अग्नी प्रदीप्त होतं त्याचं. बरोबर. ओके. तसं इथे सुद्धा हे जे हवन आहे, हे अग्निमाद्य झालेलं आहे किंवा तुमचा अग्नी प्रदीप्त करायचा असेल, तर ह्याला समिधा द्या. हे पण हवनच आहे. याला अर्धा 1 चमचा सकाळी उठल्याबरोबर गाईचं तूप घ्या. नंतर अर्धा 1 तासाने जेवण करा. हे पेटलेलं असेल आणि रात्री संचित झालेलं पित्त सुद्धा शांत होईल. हं, लक्षात आलं का? तर हे बेस्ट सांगेन. आणि काय खाऊ नये. हं, प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते जनरली. तर प्रकृतीनुसार ठरवावं. त्यातल्या त्याच बेसनचे पदार्थ कमी खा.
इडली, बटर, बिस्किट, टोस्ट, खारी, आंबलेले पदार्थ जे तुमचा अग्नी मांद्य करतात, कोलेस्ट्रॉल वाढवतात. आणि आता कोलेस्ट्रॉलवर आलंय म्हणून तुम्हाला सांगतो, मी माझ्या एक रुग्णांना कोलेस्ट्रॉलसाठी एक चांगलं औषध देतो. ते हम्म. पण प्रेक्षकांना सांगू इच्छितो. एक खायचं पान घ्यायचं, त्याचा देठ काढून टाकायचा, त्याच्यात थोडीशी मध लावायची आणि जो ओवा असतो ना, तो ओवा थोडा भाजायचा आणि अर्धा चमचा ओवा त्या पानात टाकायचा आणि त्याचा विडा करून सकाळ संध्याकाळ जेवणात खा. तुम्हाला कोलेस्ट्रॉल कमी होताना दिसतील. कोलेस्ट्रॉल हा बरोबर. अग्निमांद्याचाच विकार आहे ऍक्च्युली. अपचित स्नेह, जे स्नेह ह्या डायजेस्टिव्ह सिस्टमला पचत नाही त्याचंच रूपांतर पुढे जाऊन कोलेस्ट्रॉल होतं. आणि ओवा, ओवा हा जो ओवा आहे ह्याची सगळी पर्याय शब्द बघाल ना, सगळे अग्नीशी रिलेटेड आहेत. उष्ण, बरोबर. बरोबर. मग अग्नी वाढवतो आणि कोलेस्ट्रॉल जाळतो तो. तुम्हाला हे कॉम्बिनेशन खूप चांगलं उपयोगी पडेल. आता 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 बघितलं ना, जर डेली रुटीन बघितलं, लोकांचं लाईफस्टाईल बघितलं, तर प्रेशर, कामाचं प्रेशर, इतका ताणतणाव वाढलाय. म्हणजे शहरांमध्ये तर आहेच, आता ग्रामीण भागातही खूप ताणतणाव आहे. याचा काही पोटाच्या आजारांवर परिणाम अरे होतो का? क्या बात आहे एकदम. हम्म. तुम्हाला माहिती आहे का, आता सेकंड ब्रेन आहे ना आपल्या पोटात बसलेला आहे. जसं हे जे हम्म. इथे येतं ना ते लगेच इकडे येतं. हम्म. हम्म. लक्षात आलं का? तुम्हाला ज्या तुमच्या मनामध्ये गडबडी निगेटिव्ह चालू होतील तसं तो पोट आजारी पडायला लागेल. ओके. हो. आता बघा तुम्हाला एक उदाहरण देतो. आता हे जे लोक काहीही खातात, म्हणजे काहीही खातात आंबट चिंबट वगैरे, तर चरतच असतात दिवसभर. दिवसभर मग ह्याच्याने काय होतं, हम्म. आम्लपित्त. आम्लपित्त सारखा भयानक डिसीज नाही माझ्या ऑब्झर्वेशन मध्ये. हम्म. बघा, तो काय करतो माहितीये का, तुम्हाला पोचपावत्या नेहमी देतो की यार बस झालं, मला नको हैराण करू, मी दमलो तुला खाऊन खाऊन. पचून तो पचून. सांगतो हा गुड ढेकर, चांगला ढेकर आला, हम्म. आता बंद कर. तो आंबट ढेकर देतो, आता नको खाऊ ना यार प्लीज. हम्म. तरी आपण खातो. मग त्याला काय होतं, ते विदग्ध पित्त त्याच्या डायरेक्शन बदलतो स्वतःच्या. तो वैतागला, आता आता मला बाहेर पडायचं आहे, तू काय पण कर, हम्म. कोणाला आपल्याला सांगतो. मग तो ऊर्ध्वगामी होतो. आणि एकदा हे पित्त ऊर्ध्वगामी झालं पोटातलं की हम्म. तुमचं तोंड फोडणार, नाकातून रक्त येणार, डोळ्याचे ओके. नंबर वाढवणार, कधी कधी डोळ्यातून पण रक्त येतं, केस पिकणार, केस गळणार. हे हम्म. उदक पित्त. आणि नंतर फसव्या चमका, हृदयामध्ये चमक जातं. हो. लोक लगेच अँजिओग्राफी वगैरे काढून मोकळे होतात, पण ती पित्ताची असतं. हम्म. मग हे लोक रिपोर्ट करतात सगळे बरं का, हम्म. याच्या रिपोर्टमध्ये काही येत नाही, सगळं नॉर्मल. हम्म. आणि इथं चमका तर जातात का, हम्म. मग याची सेवा नाही केली, ह्याचं प्रिकॉशन नाही घेतली ह्याने पित्ताची. आणि हेच पित्त जर अधोमार्गाने खालच्या डायरेक्शनने गेलं की समजून जा, रक्तीमुळ व्याध, संडासच्या जागेला ठणकार लागणं, आग होणं, दुखणं, ह्याच पित्ताची, विदग्ध पित्ताची लक्षण आहे बरोबर. सर्व. म्हणजे हे खालच्या डायरेक्शन, मग कोलायटिस वगैरे, अल्सरेटिव्ह कोलायटिस, हेच पित्त जसं जसं ट्रॅव्हल करत येतं तसं हैराण करून सोडतं. परत हेच पित्त जेव्हा ते तिर्यक गतीने म्हणजे सगळ्या शरीरात पसरतं, आणि हे जनरली कधी पसरतं माहितीये का, हम्म. तिर्यक गतीने वर्षा ऋतूतलं जे पित्त असतं ना संचित झालेलं शरीरात, हम्म. ते सगळ्या शरीरात पसरतं हे पित्त. आणि मग आर्टिकेरिया, शीतपित्ताच्या तुम्हाला केसेस ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये एवढ्या बघायला भेटतील ना आर्टिकेरियाच्या, हम्म. त्या साधारण जानेवारी फेब्रुवारी पर्यंत. किंवा अंगावर बॉईल येणं, गळू म्हणतो आपण कोकणात, म्हणजे आपल्या जनरली भाषेत गळू, बरोबर. बॉईल स्किनवर येतात. आर्टिकेरिया, शीतपित्त म्हणजे मधमाशी चावल्यासारख्या गांधी मोठ्या मोठ्या, एवढ्या काय स्किन ती अशी एकदम एकदम हेवी जड होतो. का बरं? हे पित्त तिर्यक गतीने गेलं, अंगावर ह्याची प्रॉपर ट्रीटमेंट होणं गरजेचे असतं. ह्याची ट्रीटमेंट नाही झाली ना, तर मग आपले भयान कार्यक्रम सुरू होतात शरीराचे. हे ऑक्टोबर नोव्हेंबर मध्येच काय येतं असं मला हा, वर्षा ऋतू संचित झालेला पित्त ऑक्टोबर नोव्हेंबर हिटमध्ये, म्हणून ह्या दिवसात विरेचन सांगितले, पित्ताची पूर्ण चिकित्सा विरेचन. कारण थंडीचे दिवस असतात ना. येस, ही झाली. त्याच्यानंतर बघा, हे तुम्हाला आता अजून एक मी चांगला डिसीज सांगेन जो पोटाचे विकार बनवण्यासाठी कारणीभूत, उदावर्त. ओके. आयुर्वेदिक शास्त्रामध्ये 13 अधारणीय वेग सांगितले. हम्म. 13 अधारणीय वेग. ओके. म्हणजे जसं संडासला आलं तर संडासला जायला पाहिजे, लघवीला आलं लघवीला जायला पाहिजे. अगदी जनरली बरोबर. बऱ्याच वेळेला ऑफिसमध्ये काम करणारी किंवा मोठ्या मोठ्या मीटिंगमध्ये काम करणारी लोक, त्यांना हे जमत नाही. खरं त्यांनी जमवून घ्यायला पाहिजे. हम्म. कारण आता हे जे ऐकतील ना त्याच्यानंतर त्यांना समजेल की किती भयान आहे. हम्म. ह्याला उदावर्त म्हणतात. अपानवायू म्हणजे संडासवाटे जो गॅस जातो की नाही, हम्म. तर सामाजिक थोडंसं लाज वाटतं वगैरे, किंवा यार तसं काही करू नका, त्याचा मार्ग सोल्युशन शोधा. हा अपानवायू जर जनरली ह्या ह्या वायूचं डायरेक्शन अनुलोम असतं, खालच्या डायरेक्शनने जायचं, त्याचा निसर्गाचा रोल आहे शरीरामध्ये. हम्म. पण जेव्हा अनुलोम म्हणजे प्रतिलोम होतो, वरच्या डायरेक्शनने गेला,
की समजून जायचं कार्यक्रम फसतं. सायक्लॉन कसं येतं सायक्लॉन अख्खी बॉडी तो गरम हे करतो तुम्हाला पागल बनवून सोडेल. कारण हाच वात जो वात असतो ना पित्तम पंगू कपम पंगू पंगो मल धातवा सगळ्यांना सपोर्टिव्ह ह्याच्या वाताच्या ताकदीवर हे कामं करत असतात. कोण? शरीरातलं पित्त आणि कफ पण त्यांना पांगळं बनवण्याची पण ताकद तो ठेवतो. तुमच्या संडासवर नियंत्रण ठेवायचं की संडासला होऊ द्यायचं की लघवीला न होऊ द्यायचं हे वात ठरवतो. कारण पक्वाशय कटिसक्ती स्थानम वातस्य तत्रापि पक्वा ध्यानम विशेषतः हे बेंबीच्या खालचं जे पक्वाशय आहे ना हे त्याचं मुख्य ठिकाण सांगितलेलं आहे वाताचं. लक्षात आलं का? बरोबर. मग इथं त्याचं जर विकृती निर्माण झाली तो ऊर्ध्वगामी झाला तर आता हा आपला विषय पोटाचे विकार पण ह्याच्यापासून पण गर्भधारणा न राहणं ट्युबल ब्लॉकेज इरेग्युलर बेंड्स या सगळी कारणं ह्याच अपानवायू क्षेत्रात येतात. म्हणून ह्याची औषधं पण घेताना जनरली अपाने विगुणे पूर्व म्हणजे अपान क्षेत्रात जाणारी औषधं ही जेवणापूर्वी घ्यायला पाहिजे. बरोबर. म्हणजे कुठले गरम पाणी किंवा सुंठ धण्याचं पाणी म्हणा किंवा गाईचं तूप जी काय तुम्हाला औषधं किंवा एरंडल तेल हे जेवणापूर्वी एका दीड चमचा घ्या. हा वाताचं डायरेक्शन खालच्या डायरेक्शनला जाऊ दे. मग तुमचं आरोग्य चांगलं राहील. कारण वात जेवढा दिसतो तेवढा सोपा नाही. कारण बरोबर. त्याचं सर्वस्व म्हणजे आयुर्वेदामध्ये सांगितलंय आता पंचकर्माचे जे 5 प्रकार आहेत ना वमन विरेचन बस्ती रक्तमोक्ष नस्य या 5च्या 5 प्रकारामध्ये जो बस्ती आहे बस्ती तो ह्या सगळ्यांना नियंत्रण करतो. ह्या पेटलेल्या वाताला या सायक्लॉनला बस्ती ही आयुर्वेदाची अर्धी चिकित्सा आहे म्हणजे शास्त्रातली सगळी औषधं एका बाजूला हा आणि बस्ती मी स्वतः एका बाजूला असं म्हणते ती. लक्षात आलं का? बस्तीसारखं अमृतमय औषध नाही आयुर्वेदामध्ये. सगळे तुमचे विकार बरे करायचे असेल मी बऱ्याच वेळा बस्तीचं एक्झाम्पल देताना सांगतो की तुम्हाला जर धाप लागत असेल दम लागत असेल श्वास घेताना डायफ्रामच्या ठिकाणी तुम्हाला असं श्वास घेते तुम्ही बस्ती घ्या. मी तुम्हाला 100% सांगतो तुम्हाला हे सगळं कमी ही जी लक्षणं बऱ्याच वेळा हृदरोगाशी रिलेटेड राहतात पण ती हृदरोगाशी नसतात. ते प्रकोपित झालेल्या वाताची लक्षणं असतात. त्याला बस्ती जिंकतं. बस्ती जिंकणारच त्याचा अधिकार आहे तो. डॉक्टर साहेब तुम्ही आयुर्वेद शास्त्रामध्ये एमडी केलेलं आहे. तर सामान्यपणे मला एक प्रश्न आहे की पोटाचे जे विकार आपल्याला होतात त्याच्यासाठी कुठली वनस्पती तुम्ही सुचवाल जी घरच्या घरी आपण त्याची नीट होऊ शकतो? अरे क्या बात आहे. बघा कुमारी म्हणतात किंवा कोरफड ॲलोवेरा राईट बरोबर. कुमारी ही वनस्पती मला खरं तर खूप आवडते. ह्याच्यापासून कुमारी आसव पण तयार आहे मार्केटमध्ये आणि ती डायजेस्टिव्ह सिस्टीमला चांगलं काम करतं. लिव्हरवर काम करणारी चांगली वनस्पती आहे. ओके. गुल्म प्लिया यकृत वृद्धी कपझोर हर हरित. गुल्म म्हणजे ज्या शरीरात काही गाठी असतात यकृत प्लिया वृद्धी म्हणजे तुम्हाला हिपॅटोमेगॅली स्पिनोमेगॅली म्हणजे यकृतामध्ये फॅटी लिव्हर ह्या सगळ्यांसाठी तुम्हाला जर वनस्पती म्हणजे माझ्या आवडती मी ती रुग्णांवर देतो बरोबर. तर ती कुमारी कुमारी घृत कन्याच कन्या घृत कुमारिका कुमारी भेदिनी तिक्ता नेत्र रसायने भेदन करणारे आहे. नेत्रावर काम करायचे कफज्वर हर हरेत कफावर काम करतो ज्वराला हरवून टाकतो. अशी सुंदर वनस्पती आहे. पण याचा वापर कसा करायचा तेही मी सांगतो. बरोबर. जनरली एक बोटा एवढा तुकडा घ्यायचा तिचा त्याला मधून कट मारायचा थोडीशी हळद लावायची धाग्याने बांधायचं तव्यावर गरम करायची. ओके. आणि थोडीशी करपली वरची साल की त्यातला मध टाकून खायचा एम्प्टी स्टमक सकाळी रसायन काळात. बरोबर. तुम्हाला बरेच लिव्हरचे डिसीज बरे होताना दिसतील. हा माझा अनुभव आहे. कारण कुमारी भेदिनी तिक्ता नेत्र रसायनी गुल्म प्लिया यकृत वृद्धी यकृत म्हणजे लिव्हर जे सुजलेलं आहे स्प्लिहा जी सुजलेली आहे ती ही ह्या बघा श्लोकातच सांगितलंय. मी घरचं काहीच सांगत नाही फक्त लोकांना माहित नाही. एवढं सुंदर रिझल्ट मिळतं ह्या वनस्पती. डॉक्टर साहेब आमच्या श्रोत्यांसाठी एक तुम्ही सल्ला आम्हाला तुमच्याकडून पाहिजे की घरामध्ये लहान मुलं तरुण वर्ग असतो वृद्ध असतात यांचे नेमके विकार काय आणि तुमचा त्याच्यावर एक प्रश्न सोडवण्यासाठी काय सल्ला असेल? क्या बात आहे. बघा जनरली तुम्ही कधीही ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत ना त्यांच्या घरात मधाची बाटली सापडेल. बरोबर. कारण ते कफ विकार झाले सर्दी खोकला सारखा सर्दी हे लहान मुलांमध्ये जातं. मग मधाचं चाटण म्हणजे तुम्ही जर मधाचं चाटण देणार असाल तर सीतोफलादी चूर्ण आहे त्यांच्या मात्रा ठरवून किंवा वैद्यांसोबत चर्चा करून घ्या. सीतोफलादी चूर्ण अशा विकारांवर खूप चांगलं काम करतो. तरुण वर्गाला जनरली पित्ताचेच विकार जास्त होताना दिसतात.
तरुण वर्ग हा संधिवाताचे विकार घेऊन येत नाही. तो बरोबर. नेहमी सांगतो आम्लपित्त, ऍसिडिटी, जळजळ. तुम्हाला काहीच औषध घरात सापडलं नाही तर गाईचं तूप दुधाबरोबर किंवा गरम पाण्यात टाकून घ्या आणि हे त्याच्यासाठी सोल्युशनच आहे. आणि तुम्ही जर म्हातारी माणसं बघाल तर ते कधीच सांगणार नाही की मला खूप आम्लपित्तासारखं होतं, जळजळ होतं. ते म्हणतील माझे सांधे दुखतात. यांच्यासाठी हम्म. तेल. मग अन्य वेदना शमन करणारी तेलं, वातक्षमन करणारी औषधं ही यांच्या घरी जनरली असतातच. कुठलाही वयोवृद्ध माणूस बघितला त्याच्याकडे तेल असणार आणि तरुण वर्ग त्यांनी जनरली तुपाशी दोस्ती करावी आणि लहान मुलांनी मधासोबत दोस्ती करावी. ही याची काहीच औषधं नसतानाची औषधं हीच आहेत. डॉक्टर साहेब, आपण मुंबईवरून पुण्यामध्ये आलात आणि आम्हाला वेळ दिला, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सत्ता मंच आपला खूप खूप आभारी आहे. मी सत्ता मंचचा खूप ॲक्चुअली मनापासून आभारी आहे. सर तुम्ही जी हे म्हणजे आपल्या आज महाराष्ट्रामध्ये माझे विचार पोहोचवण्यासाठी हा छान एक मला मंच दिलात आणि तुमची जी बोलण्याची पद्धती आहे, जो तुम्ही आम्हाला जो कॉन्फिडन्स देता ॲक्चुअली, की तुम्ही बोला, लोकांना तुमचे विचार समजू द्या, आयुर्वेद समजू द्या. मला खरंच खूप भारावून गेलो तुमच्या विचाराने मी आणि थँक्यू. मला मजा आली तुमच्यासोबत गप्पा मारायला. धन्यवाद. थँक्यू. तर मंडळी, आज आपल्या सत्ता मंच या व्यासपीठावर सन्माननीय डॉक्टर संदेश गावण साहेब आले आणि त्यांनी पोटाच्या तक्रारी आणि उपचाराबद्दल सविस्तर माहिती दिली. त्याबद्दल मी सत्ता कुटुंबाच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो. आपणही आम्हाला ऐकून घेतला आणि वेळ दिला त्याबद्दल आपल्या सर्व मंडळींचे मी आभार मानतो. डॉक्टर संदेश गावण साहेब यांना मी पुढील प्रवासाला खूप खूप शुभेच्छा देतो. तर मंडळी, पुन्हा भेटूयात एका नव्या विषयावर, एका नव्या पाहुण्यांबरोबर. भेटत राहू, बोलत राहू. तर मंडळी, अजून चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका. म्हणजे येणारा एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि एपिसोड जर आवडला तर तुमच्या जवळच्या व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा. तोपर्यंत सर्वांना माझा जय हिंद, जय महाराष्ट्र.